मित्रांनो, स्वागत आहे तुमचं झटपट क्लास या मराठी चॅनलमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न 27. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात? ए. कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी पडतो. 2. कारण ते फळ देतं. 3. कारण ते सावली देतं. डी. कारण ते मोठं आहे. उत्तर आहे ए. कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी पडतो. प्रश्न क्रमांक 28. बेल झाडाची पाने कुणाला प्रिय मानली जातात? ए. गणपती. बी. विष्णू. सी. शिव. डी. कृष्ण. उत्तर आहे सी. शिव. प्रश्न क्रमांक 29. सर्वाधिक पावसात वाढणारे झाड कोणते? ए. बास. बी. नारळ. सी. वड. डी. गुलमोहर. उत्तर आहे बी. नारळ. प्रश्न क्रमांक 30. ताड झाडाचे मुख्य उपयोग काय आहेत? ए. रस व झावळ्या. बी. औषध. सी. तेल. डी. सजावट. उत्तर आहे ए. रस व झावळ्या. प्रश्न क्रमांक 31. कडुनिंब झाड का लावतात? ए. कीटक दूर ठेवण्यासाठी. बी. फळासाठी. सी. सावलीसाठी. डी. सजावटीसाठी. उत्तर आहे ए. कीटक दूर ठेवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 32. चिंच झाडाच्या शेंगाचा उपयोग कशात होतो? ए. अन्नात. बी. औषधात. सी. सजावटीत. डी. दोन्ही ए आणि बी. उत्तर आहे डी. दोन्ही ए आणि बी. प्रश्न क्रमांक 33. उंबर झाड कोणत्या प्रकारात मोडते? ए. फुलझाड. बी. पानझडी. सी. फळझाड. डी. झुडूप. उत्तर आहे सी. फळझाड. प्रश्न क्रमांक 34. जगातील सर्वात मोठं फूल कोणत्या झाडावर उमलतं? ए. रॅफ्लेशिया. बी. गुलाब. सी. कमळ. डी. चाफा. उत्तर आहे ए. रॅफ्लेशिया. प्रश्न क्रमांक 35. अशोक झाडाचे वैशिष्ट्य काय? ए. फुलांचा वास. बी. फळं. सी. लाकूड. डी. पाने. उत्तर आहे ए. फुलांचा वास. प्रश्न क्रमांक 37. पारिजात झाड का प्रसिद्ध आहे? ए. सुवासिक फुलांसाठी. बी. औषधांसाठी. सी. पानांसाठी. डी. सावलीसाठी. उत्तर आहे ए. सुवासिक फुलांसाठी. प्रश्न क्रमांक 38. जगातील सर्वाधिक फळं देणारं झाड कोणतं? ए. आंबा. बी. नारळ. सी. सफरचंद. डी. केळी. उत्तर आहे डी. केळी. प्रश्न क्रमांक 39. कमळ हे कोणत्या प्रकारात मोडते? ए. पानवनस्पती. बी. झुडूप. सी. गवत. डी. वेल. उत्तर आहे ए. पानवनस्पती. प्रश्न क्रमांक 40. भारतातील सर्वाधिक पवित्र मानले जाणारे झाड कोणते? ए. पिपळ. बी. वड. सी. आंबा. डी. नारळ. उत्तर आहे ए. पिपळ. प्रश्न क्रमांक 42. मोगरा झाड प्रसिद्ध आहे. ए.
सुवासिक फुलांसाठी, बी. फळांसाठी, सी. लाकडासाठी, डी. औषधांसाठी. उत्तर आहे ए. सुवासिक फुलांसाठी. प्रश्न क्रमांक 43. सफरचंद हे कुठल्या झोनमध्ये चांगलं येतं? ए. थंड हवामान, बी. उष्ण हवामान, सी. कोरडं हवामान, डी. पावसाळी हवामान. उत्तर आहे ए. थंड हवामान. प्रश्न क्रमांक 44. अंजीर झाडाच्या फळाचा उपयोग कशात होतो? ए. औषध, बी. अन्न, सी. मिठाई, डी. सर्व पर्याय योग्य. उत्तर आहे डी. सर्व पर्याय योग्य. प्रश्न क्रमांक 46. नारळ झाडाचे वैशिष्ट्य काय? ए. प्रत्येक भाग उपयोगी पडतो, बी. सावलीसाठी, सी. औषधांसाठी, डी. कुंपणांसाठी. उत्तर आहे ए. प्रत्येक भाग उपयोगी पडतो. प्रश्न क्रमांक 47. सर्वाधिक लांब काळ जगणारं झाड कोणतं? ए. वड, बी. रेडवूड, सी. पीपळ, डी. उंबर. उत्तर आहे बी. रेडवूड. प्रश्न क्रमांक 48. जगातलं सर्वात जुनं झाड कोणतं? ए. मॅथुसेलाह, बी. वड, सी. पीपळ, डी. रेडवूड. उत्तर आहे ए. मॅथुसेलाह. प्रश्न क्रमांक 49. कदंब झाड ओळखलं जातं. ए. सुवासिक फुलांसाठी, बी. औषधांसाठी, सी. फळासाठी, डी. सावलीसाठी. उत्तर आहे ए. सुवासिक फुलांसाठी. प्रश्न क्रमांक 50. ताड झाडाचा रस म्हणजे काय? ए. ताडी, बी. सरबत, सी. रस, डी. ज्यूस. उत्तर आहे ए. ताडी. प्रश्न क्रमांक 26. कापूस कोणत्या झाडापासून मिळतो? ए. कापूस, बी. नीम, सी. चिंच, डी. वड. उत्तर आहे ए. कापूस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.